चला ग्राउंड मध्ये उतरायचं आहे विकी स्पोर्ट कुकसे भावेश पवार. मॅन ऑफ द मॅच साठी दयानंद नेता आहे. उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, चांगली फलंदाजी केली होती. तर मी विनंती करतोय कमलाकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. अगोदर आपण पाहता ट्रॉफी दिली जात आहे दयानंदला. त्याचबरोबर नरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिला जाते. त्याचबरोबर प्रकाश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण देखील गिफ्ट हँड द्यायचा. आपण पाहू शकता रघुनाथ तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिला जातोय. प्रवीण चौधरी यांना विनंती असेल की आपण ग्लँडर मिक्सर द्यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. आणि दयानंद आपण शतरक्षण लावून घ्यायचं विकी स्पोर्ट कुकसे संघाने. दयानंद अभिनंदन आणि येणाऱ्या सर्व मॅचेस साठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा आहेत. चांगला परफॉर्मन्स आपण दाखवलेला आहे. आपला कर्णधार मगाशी सांगत होता की 60 ते 55 धावांचं आम्ही आव्हान देण्याचा प्रयत्न करू. आव्हान जर 40 धावांचा असता तर सामना निश्चित पूर्ण संघाने जिंकला असता. शतरक्षण करताना थोडासा मानसिक दबाव होता आपल्यावर. होता. गोलंदाजाचा विश्वास होता शेवटच्या. नाही नाही आमच्याकडे दोनच गोलंदाज आहेत. पुढच्या मॅच साठी काही गेम प्लॅनिंग करून उतरणार आहेत. नाही सर ते बेस्ट ऑफ लक आपल्या पुढच्या मॅच साठी. हा होता दयानंद त्याला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिलेला आहे. तर यापुढे मॅच सुरुवात होणार आहे. जय बजरंग कांबे आणि विकी स्पोर्ट कुकसे या संघामध्ये लढत होणार आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. विकी स्पोर्ट कुकसे संघ कर्णधार भावेश पवार, त्याचबरोबर महेंद्र एमन हरट, त्याचबरोबर सुरेश पारधी, योगेश भोसले, कुमार, सर्व टीम पॅक टीम भिवंडीची. आपण पाहू शकता दोन्ही पंच तिन्ही पंच ग्राउंड मध्ये जात आहेत. विलास जाधव सर, विलास बालू आणि शकील कुटी सर. विलास बालू गेल्या किती वर्षापासून मी पाहतोय त्यांना क्रिकेटच्या रंग संग्रहामध्ये ते आहेत आणि या स्पर्धेमध्ये तिसरे पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतायत.
धन्यवाद डीजे. आपण पाहतायत कमलाकर पाटील नगरसेवक भिवंडी मनपा, त्याचबरोबर मान्य श्री मदनबुवा नाईक नगरसेवक भिवंडी मनपा, माजी नगराध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर श्री देवानंद थले शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका यांना दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा प्रवीण दशरथ चौधरी कामतगावचे उद्योगपती, त्याचबरोबर निलेश चौधरी गटनेता भाजपा भिवंडी मनपा आपण पाहतायत. त्याचबरोबर श्री साईनाथ भाऊ पवार माजी नगरसेवक भिवंडी मनपा, त्याचबरोबर प्रसाद भाई पाटील समाजसेवक, त्याचबरोबर मनोज काटेकर नगरसेवक भिवंडी मनपा, मान्य श्री तुषार चौधरी महापौर भिवंडी मनपा यांना आपण पाहताय. मॅच कडे बोलूया आपण. दोन्ही सामने एक चांगले सामने आहेत. जय बजरंग कांबे आणि विकी स्पोर्ट कुकसे, त्याचबरोबर मान्य श्री रुपेश लक्ष्मण म्हात्रे आमदार भिवंडी पूर्व, त्याचबरोबर मान्य श्री कपिल पाटील खासदार भिवंडी लोकसभा, मान्य श्री महेश चौगुळे साहेब आमदार भिवंडी पश्चिमचे आमदार आपण पाहतायत. सलामीची जोडी खेळपट्टीवर मान्य श्री आलोक चौधरी समाजसेवक, त्याचबरोबर नित्यानंद नाडर नगरसेवक भिवंडी मनपा, नवनीस सुरेश चौधरी ओम साई मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर. एक सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतंय. चारे बाजू गॅलरी बनवल्यात बसण्यासाठी, त्याचबरोबर आम्हाला एक मान्यवर कक्ष VIP डॅश बनवून दिलेला आहे. सुरेश पारदी पहिल्या चेंडू सन्मान दिलेला आहे. चेंडूला चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. महेंद्र फील्ड करतोय. थोडासा ओव्हर थ्रो आला होता. एक धाव पूर्ण केली जाते. खाता खोलतोय फलंदाज मनोज, स्वतः कर्णधार उतरलेला आहे. त्याचबरोबर मयूर व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे. अशोक चिंतेवार यांचा आगमन झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रेमनाथ चौधरी साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुरेश पारधी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म आता मात्र बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचांकडून नो बॉलचा इशारा होतोय. बिमर चेंडू टाकतोय गोलंदाज सुरेश पारधी. 22चा इशारा करतायत. एक धाव पूर्ण गेली. 1+1 2 धावा फ्रीट असणार आहे. सुरेश पारदे आता मात्र फ्रीट आहे. पाहूया फ्रीटला चेंडू होता आणि फलंदाज एसटी खुल्लं ठेवले होते आणि बोल्ड केला होता फलंदाजला सुरेश पारदेने. वेगवान चेंडू आपण पाहतायत. भिवंडी एक्सप्रेस म्हटलं जातंय सुरेश पारदे याला. फ्रीट होता. पुन्हा एकदा पाहू शकता आपण पूर्णपणे एसटी उद्ध्वस्त केली होती. रनआउटची संधी होती. भावेश पवार यांनी देखील बघितली होती. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज बॉक्स मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू. सुरेश पारधी गोलंदाजी करतो. धाव संख्या स्थिर होते. पुन्हा एकदा पाणी सुकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 1चं पतंग. चांगली सुरुवात पाहायला मिळते विकी स्पोर्ट कुकसे संघाची. सुरेश पारधी गोलंदाजी करतोय आपण पाहताय. धावसंख्या स्थिर होत आहे 3. हर्षद होते नवीन फलंदाज खेळपट्टीवर. सुरेश पारधी हॅलो हॅलो सुरेश पारधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जातोय. सामना करतोय फलंदाज मयूर. पुन्हा एकदा सरळ ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू जातोय आता मात्र वाईड
मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. आता मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज हर्षद बाद होतोय. दुसरा विकेट पडतोय. गोल्डन डक. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे समर्थ गावाला, माझी पाहू शकता आपण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं क्षेत्ररक्षकाने आणि वेगवान थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आणि भावेश पवार यांनी निश्चित शिकार केलेला आहे. विकेट नंबर 2 चं पतंग. विकेट स्पॉट कुकसे मागच्या मॅच पासून थोडंसं कुठेतरी फॉर्म आपलं भडकत आहेत. मागच्या मॅच मध्ये जयेश पाटील, सुरेश पारदी असे भरपूर दिग्गज खेळाडू नव्हते, त्यामुळे मदनमोहन नाईक चषक मध्ये हार पचवली होती. आता मात्र जाली ट्रॉफी मध्ये पूर्णपणे तयारीमध्ये उतरलेली आहे टीम. गोलंदाज सुरेश पारदी, भिवंडी एक्सप्रेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जाते. सामना करतो फलंदाज जयेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये धुवागुल घातला होता धावांचा आणि षटकारांचा. सुरेश पारदी जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू करारा ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते. मिडॉन क्षेत्रामध्ये जाते चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धाव संख्या होते ती 5. 2 बाद 5. जय बजरंग कांबे. यानंतर नाना स्पोर्ट आणि मॅगी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. नाना स्पोर्ट टेमघर आणि मॅगी 11. गोलंदाज सुरेश पारदी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जातोय. सामना करतो फलंदाज मयूर. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला. छोटीशी अपील होते आणि फलंदाज मयूर याचा खेळ समाप्त होतोय. प्लम एलबी. तिसरा विकेट पडतोय जय बजरंग कांबे संघाचा. जॉली स्पोर्ट बी संघाचे जे सदस्य आहेत त्यांनी कृपया नरेश म्हात्रे यांना संपर्क साधायचा आहे. त्यांच्याशी भेट घ्यायची आपण. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. विकी स्पोर्ट कुकसे ज्या प्रकारे नावामध्ये आपलं काम करत आहेत त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरेश पारदी यांनी आपल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली. 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. एक रनआउट आणि 2 फलंदाज बाद केले होते. टोटल 3 फलंदाज बाद केले आहेत पहिल्या षटकामध्ये. हेमन हरट गोलंदाज येतोय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. नितेश येतोय नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये आणि सामना करतोय जयेश. वंडरबॉय जयेश फिल्डिंग करतोय आणि जयेश पाटील बॅटिंग करतोय. पाहूया. हेमन हरट राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाज संदीप पाटील गॅलरी यांकडून. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. लेंथच्या बाहेर गोलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्राची मदत होते जय बजरंग कांबे संघाला. धाव संख्या होते ती 6. हेमनारट पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय. संदीप पाटील गॅलरी एन कडून सामना करतोय जयेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू. अगोदरच बॅट फिरली होती फलंदाजाची. ब्लँक स्विंग डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिवंडी सिटी क्रिकेट रेगुलेटरचं पहिल्या मॅचचं पंच शकील कुटी सर, विलास जाधव सर. तिसरे पंच ज्याने क्रिकेटला पूर्ण आयुष्य दिलेलं आहे विलास बालू बी. पुन्हा एकदा गोलंदाज हेमन हरट. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जातोय. ज्या प्रकारे पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकल्यानंतर गोलंदाज हेमन हरट लेंथ आणि लाईन मध्ये येतोय. आमचे एसके इंटरनेटचे टेलिकास्ट आवाज जात नाहीये. जॉईंटर ट्रिपल एस नेटवर्कचे आपण कृपया जातीने लक्ष घालून आमचा आवाज पोहोचवायचा आहे. आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी धाव पूर्ण केली जात आहेत. लेग बायचा इशारा करतात पंच. धावा येत आहेत.
एक्स्ट्राच्या येऊ किंवा बॅटने येऊ धावा येणं गरजेचं आहे ते म्हणजे जय बजरंग कांबे संघाला. जबरदस्त संघ आपण पाहतोय विकेसपट कुकसे. हे म्हणारट आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होते. टॉप एज बॅट जयेश वखारे चेंडूपर्यंत जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होते. खतरा होऊ शकतो मात्र सुरक्षित आपल्या क्रीज बॉक्स मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं जयेश वखारे याचं. एकच धाव भेटली जाते. या चेंडूवर धाव संख्या होते ती 8. 3-8. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी करतोय हेमन नारायण. सूर आणि तालामध्ये गोलंदाजी पाहायला मिळतंय. हेमन नारायण षटकातील पुढचे चेंडू. पुन्हा एकदा जोरदार करडा ऑनरे पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये ते चेंडू. शेखर दलवी चेंडूला फील करतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. विकेटस्पॉट कुकसे संघा जवळ एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फलंदाजी आहे. म्हणजे परफेक्ट टीम, पॅक टीम पाहायला मिळते आपल्याला. हे म्हणारात राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हुक केलेला चेंडू हवेमध्ये. जयेश पाटील ऑन साइडचा क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करण्याने फलंदाज केला होता चेंडूला. ऑफ स्टोन चेंडूला खूपच लांब मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्केरले क्षेत्रामध्ये वंडर बॉय जयेश पाटील कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. एसके एंटरटेनमेंट आपण पाहतोय. शंकर गुलवी आणि किरण थले वल या गावामध्ये देखील या टेलिकास्टचा आवाज जात नाहीये. तेथील जॉईंडरांना मी विनंती करतोय की आमचा आवाज प्रत्येक घरोघर पोहोचवायचा आहे. जातीने लक्ष घालायचं आपण. आमचे सिस्टम ऑपरेटर सांगत की इथून कंप्लीट व्यवस्थित आहे. इथून फक्त जॉईंडर वलगावचे आपण जरा आवाज आमचं जे आहे क्लिअर करून द्यायचंय. आपण पाहू शकता मॅप दाखवला जाते. पहिला विकेट 4 धावाने पडला होता. दुसरा विकेट 6 आणि तिसरा 9. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, त्यानंतर 3 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. भावेश पवार स्वतः कर्णधार. पहिला चेंडू वेगवान चेंडू फक्त बघत राहिला फलंदाज आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक संदीप तरे यष्टीचं काम पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. लीन आणि लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जाते. नवीन फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होते. मनोज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होते. भावेश पवार पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पाण्याने चेंडू शॉर्ट कव्हर 38 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय. त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होती ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे 10. ऑफिशियल स्कोरर अभि पाटील. आज त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जॉली विरुद्ध डॉली. गोलंदाज भावेश पवार. मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. शॉर्ट थर्मॅनला जयेश वखारे सज्ज आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्यावर एक धाव भेटली जाते. लेग बायचा इशारा करतात पंच विलास जाधव. धाव संख्या 11 होते. 50 धावा जर बनवल्या तर एक चांगला टार्गेट उभा राहू शकतो विकेटस्पॉट कुकसे संघासमोर. पुन्हा एकदा सुंदर असा फटका बॅट मध्ये निघतो. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. योगेश भोसले जोपर्यंत चेंडूला फेकतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. प्रयत्न केला जात नाही मोठे फटके मारायला कारण की गोलंदाजी पाहायला मिळते भावेश पवारची. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्यांनी फलंदाज बाद होते. विकेट नंबर 4चा पतंग. वंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वरदेवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये. आपण बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले दाखवलं जात आहे कारण की इतका वेगवान चेंडू होता की बॅटचं टॉपिच लागून यष्टीरक्षक संदीप तर याच्या हातामध्ये गेला होता चेंडू. आणि कर्णधार जय बजरंग कांबे संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की जयेश पाटील खूपच आम्हाला आशा आहेत की धावा बने. मात्र जयेश वैयक्तिक आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत की आउट होण्यापूर्वी त्याने
8 चेंडूमध्ये फक्त 2 धावा काढल्या होत्या. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येते कुमार येते. नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये कुमार रेड कॅप पाहतोय आपण आणि विके स्पोर्ट संघाचा कुमार आपण त्या दोन्ही कुमारांना पाहू शकता ग्राउंड मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. वैयक्तिक दुसरा आणि संघाटी तिसरे षटक घेऊन येते. चौथे षटक घेऊन येते. एमनारेट कंटिन्यू ठेवलेला आहे. कर्णधार भावेश पवारांनी एमनारेट यांना पाहू शकता स्टंप विजन मध्ये दाखवले जाते. आता मात्र परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. चेंडू जातो डीप ऑन चेंडू जाते. मात्र भावेश पवार याचा वेगवान थ्रो व्यवस्थित कलेक्ट करू शकत नाही यष्टीरक्षक आणि 2 धावा पूर्ण केली जात आहेत. रनिंग द बिटवीन विकेट आपल्याला एक चांगली पाहायला मिळते. धाव संख्या होती ती 14. 4 बाद 14. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश आरट. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा त्याच दिशेला जातोय चेंडू. भावेश पवार पुन्हा एकदा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न केला जात नाही कारण की भावेश पवार चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. धाव संख्या होते ती 15. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धाव संख्या फक्त 15. यानंतर नाना स्पोर्ट आणि मॅगी 11 दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. मात्र चेंडू हवेमध्ये. जयेश पाटील चेंडू खाली कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि जयेश पाटीलची दुसरी कॅच पाहतो आपण. पाहू शकता आपण वेगवान चेंडू होता आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि जयेश पाटील मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि एक चांगला झेल टिपला जातोय. धाव संख्या स्थिर होते ती 15. गोलंदाज हेमनारट वेगवान पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आता मात्र लॉंगाच्या मधोमध जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आता मात्र 16 धावांवर जाते. दरम्यान आगमन होत आहे व्यासपीठावर मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवळी सर यांचं आगमन होत आहे. पहिल्या दिवसापासून आपल्या सर्वांचा आवडता आवाज डॉक्टर गवळी सर. आता मात्र सुंदर असा टोला बॅट मध्ये येतो चेंडू. मिडीयम क्षेत्रामध्ये जाते चेंडू. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो मात्र शेखर दल्वे सुरेश पारदे फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. डॉक्टर गवळी सर ज्यावेळेस जय बजरंग कांबे संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे कुठेतरी योग्य वाटत नाहीये कारण की चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. हेमन हरट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्वीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केली जाते पंचाकडे. मात्र चेंडूचा पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. पंचाकडून लेग बायचा इशारा होतोय. षटक समाप्त होतोय. 4 षटकाची समाप्ती आणि धाव संख्या 18. डॉक्टर गवळी सर 4 षटकामध्ये 18 धावा झालेल्या आहेत. आपण पाहू शकता स्कोर बोर्ड. डॉक्टर गवळी सर फक्त 4 षटकामध्ये 18 धावा झालेल्या आहेत आणि विकेटचा विचार केला तर 5 विकेट. तर पुढच्या 2 षटकामध्ये अजूनही 5 विकेट बाकी आहेत. जय बजरंग कांबे संघाचे गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. मात्र कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आजच्या दिवसातील पहिल्यांदा आपण ऐकतोय डॉक्टर गवळी यांना. मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदेश पाटील. मान्यवर कक्षामध्ये सन्मान्य कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब यांना पाहू शकता आपण. षटकातील चेंडूने अप्परकटच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे आणि मात्र फलंदाजाला परत जावं लागणार आहे पॅव्हिलियन मध्ये. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि चांगला झेल आणि 7वा फलंदाज बाद होतोय. जय बजरंग कांबे संघाच्या जयेश याने पहिल्या सामन्यामध्ये जी खेळी केली होती, विस्फोटक खेळी केली होती, 48 धावांची खेळी केली होती या सामन्यात. त्याचं कारण असं आहे की समोरचा जो संघ आहे बलाढ्य संघ आहे आणि ज्या संघाच्या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. लाईन, लेंथ आणि पेस, वेग या 3 गोष्टी गोलंदाजी फार महत्त्वाच्या असतात. केवळ तुमचा वेग असून चालत नाही, तुमची लाईन महत्त्वाची असते, लेंथ महत्त्वाची असते. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात जॉली ट्रॉफी 2016, भावेश पवार याला मात्र चेंडू स्वेअर आहे, डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच विलास जाधव यांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 19. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे फटकेबाजी केली होती त्याप्रमाणे संधी दिलेली नाहीये विकी स्पोर्ट कोक्से संघाने. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. जवळपास प्रत्येक फलंदाजाने हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण धावफलक जर बघितला 1-0-0-2-1-4-0 एखाद्या शहराचा पिनकोड क्रमांक भासतोय. यावरनं कल्पना येईल की कशा प्रकारे फलंदाजाने हाराकिरी केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कशा प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालेली आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट कशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सामना जिंकण्यासाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात संदेश. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण. दोन फलंदाज बाद केले राजेश भावेश पवार. याला मात्र अतिरिक्त बाउन्सर टाकलेला आहे. मात्र फलंदाजीच्या आवाक्याबाहेरचा बाउन्सर आहे. पंचांनी बघितलेला आहे. विलास जाधव त्याबरोबर ते सूचना वॉन सुद्धा करतायत गोलंदाजाला. फुटवर्क बघायला मिळालेलं नाही. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 20. 7 बाद 20. 8 फलंदाज बाद झाले आहेत. 8 बाद 20. लो स्कोरिंग सामना. हरिश्चंद्र अँड कंपनी संघाचा कर्णधार सामना जर पाहत असेल तर नक्कीच मला असं वाटतं पाहत असेल की लो स्कोरिंगची धावसंख्या हरिश्चंद्र अँड कंपनी संघाच्या नावावर आहे. ती धावसंख्या पाहत का बघायची. भावेश पवार याला फटका खेळलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. जॉली चौकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. बॅटची कडा घेतली होती. आता शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक मनोज भोईर सुस्ती बरी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. बऱ्याच ठिकाणाहून फोन कॉल्स येत आहेत. या ठिकाणी टेलिव्हिजन सेटवर व्हॉइस बरोबर जात नाहीये. भावेश पवार शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू शरीरावर आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरी धावी पूर्ण होते. आमचे ट्रिपल-एस चे जॉईंडर्स, खरं तर आम्ही ट्रिपल-एस चे राजेश शेट्टी यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या जॉईंडर्सला विनंती करतोय की काही ठिकाणी प्रक्षेपण नीटसं दिसत नाहीये, आवाज जात नाहीये. हे विनंती की आपण प्रक्षेपण चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची. आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर संपर्क केबल नेटवर्कचे आमचे सन्माननीय साहिल अरुण पाटील, RC पाटील फाउंडेशन यांचाही मी आभार व्यक्त करतोय. त्यांच्याही जॉईंडर्सला विनंती करतोय की चांगल्या रीतीने प्रक्षेपण पोहोचेल याची व्यवस्था करायची आहे. 27 धावसंख्या झालेली आहे. 27. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. मॅगी 11 आणि नाना स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आज एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर नाणेफेक करताना जो कर्णधार टॉस बॉक्स मध्ये नसेल त्या संघाला त्या क्षणी पेनल्टी घोषित करण्यात येईल. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू असतील त्यांनी बसून घ्यायचं आहे. कुठलाही आपला पाठीला त्या ठिकाणी दिसला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. जयेश याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तो एका टप्प्यानं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार.
हरिश्चंद्र अँड कंपनीची लोवेस्ट स्कोर धावसंख्या 34 धावा, धावसंख्या झाली 31. याला मात्र एक चांगला चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पूर्ण होतील. एक बायचा इशारा पंच शकील कोटी यांचा. धावसंख्या होते 32. या स्पर्धेची लोवेस्ट स्कोर निश्चांक जो आहे 34 धावा हरिश्चंद्र कंपनी संघाची आणि हायेस्ट स्कोर विनर स्पोर्ट संघाची 105 धावा. प्रफुल्ल याने पहिलं अर्धशतक पटकावलेलं आहे ज्युरी ट्रॉफी 2016 मध्ये. ट्रिपल एस नेटवर्क संघाचा प्रफुल्ल. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न निर्धावच्या रूपाने फलंदाज बाद होते. मला वाटतं फ्लिक करण्याचा जो प्रयत्न होता आणि त्यामध्ये फलंदाज त्रिफळाचीच झालेला आहे. संदेश पाटील आपण पाहतोय तालुका क्रिकेटमध्ये जे बलाढ्य संघ आहे, बलाढ्य संघासमोर बरेचसे संघ असे नागी टाकताना दिसत आहेत. मात्र काही नवीन संघ जर आपण बघितलेले तर खरं त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. नवाब स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स. अगदी बरोबर डॉक्टर गवळी सर. भिवंडीचे जे पॅक टीम आहेत त्यांना एक चॅलेंजिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. जयेश याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू डीप मिडॉन लावतोय, एकच धाव मिळते. कित्येक ठिकाणी व्हॉइस बरोबर जात नाही, खास करून पडगा कुकसे परिसरात का त्या परिसरातील संघ खेळतोय. विकी स्पोर्ट कुकसे कृपया जॉन्डर्सला विनंती आहे आपण जातीने लक्ष घालायचं आहे. यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळाले नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती धावसंख्या अजूनही स्थिर आहे 33. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी आवी पाटील आहेत. शेवटचा चेंडू आहे. आणि याचबरोबर निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते आणि विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. 33 धावांचा विक्रम मोडीत काढलेला आहे हरिश्चंद्र अँड कंपनीचा. हरिश्चंद्र अँड कंपनी संघाचा कर्णधार जर टेलिव्हिजन सेवेटरनं पाहत असेल तर नक्की त्यांचं आभार मानत असेल की समालोचन कक्षामधून आमचं नामनिर्देशन नेहमीच होणार आहे. आता मात्र हे नाव थोडंसं बाजूला होईल आणि आता हे नाव शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत 33 यापेक्षा कमी धावसंख्या होणार नाही तोपर्यंत नक्कीच हे नाव राहणार आहे. ते जय बजरंग कांबे संघाचं. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आमचे सन्माननीय हेमराज प्रजापती साहेब आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहेत. हेमराजजी प्रजापती आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार दोघांना सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मॅगी 11 तसेच नाना स्पोर्ट्स. हे जे कॉइन आहे एका बाजूला जॉली स्पोर्ट्स संघाचे करता धरता नरेशजी म्हात्रे आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील साहेब यांचा फोटो या बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला नरेशजी म्हात्रे जॉली स्पोर्ट्स संघाचे करता धरता आहेत. नाना स्पोर्ट्सचे कर्णधार या ठिकाणी जगदीश नाईक यांचं म्हणणं आहे की कमलाकर पाटील. नाना स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. हेमराजजी प्रजापती आपला मी आभार आहोत. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. जगदीश नाईक नाणेफेक जिंकलेली आहे. नाना स्पोर्ट्स जे 16 टॉप 16 आहे त्याच्यामधलं एक मोठं नाव आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही खेळणार काय निर्णय, फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे, एक तर तुमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे की गोलंदाजीवर फारसा विश्वास नाही आहे त्यासाठी तुम्ही फलंदाजी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजी करताना
इनिशियल ओव्हरमध्ये कुठल्या फलंदाजाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत आणि किती जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? रोहित आहे, अल्पेश आहे, मी स्वतः आहे, 60+. 60 धावांचं लक्ष ठेवून तुम्ही सामना म्हणजे विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहात. दोन संघामध्ये सामना रंगतदार अवस्थेने बघायला मिळणार कारण मॅगी 11 संघाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. अगदी अनुभवी त्याचबरोबर युवा असं संघाचं मिश्रण आहे. सामना एक रंगतदार बघायला मिळणार प्रेक्षकांना. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट जगदीश नाईक, तुमचा आणि नाना स्पोर्ट्स संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मॅगी 11 संघाचे करणार आहेत राज सबसे पहले, राजू सबसे पहले तो हार्दिक अभिनंदन. पहला मैच बहुत डैसिंग अंदाज से जीता था. अभी अब दूसरा मैच खेलने जा रहे हैं. मगर जो तालुका करेगी टॉप 16 टीमें हैं उसमें जो स्ट्रॉन्ग टीम है नाना स्पोर्ट्स, तो कहीं आपके पास मनोवैज्ञानिक दबाव तो नहीं है पहला मैच दूसरा मैच जो खेलने जा रहे हैं उसमें? जी नहीं, मनोवैज्ञानिक दबाव तो नहीं है क्योंकि पहला मैच हम बहुत अच्छा खेले, बहुत ये करे, 100% देंगे ये मैच में भी. कहाँ तक सामने वाली टीम को रोकना चाहेंगे और कौन से आपके पास गेंदबाज है इस मैच में, क्योंकि बड़ी टीम सामने है, कौन से गेंदबाज है उनसे ज्यादा आप उम्मीद कर सकते हैं कि कम से कम रन में रोके और कम से कम कितने रन में रोकना चाहेंगे उनको? हम 40+ में रोकना चाहेंगे. हमारे पास मयूर है, आकाश है, अल्पेश है. पहले मैच खेले, दूसरे मैच में पहले मैच खेले टाइम कैसे महसूस किया इस मैदान के ऊपर? क्योंकि हमने हमेशा कहा है कि हम श्रीलंका के मैदान पे जैसे कमेंट्री कर रहे हैं, जैसे कैरिबियन पोर्ट ऑफ स्पेन में कमेंट्री कर रहे हैं, तो पहला मैच तो खेला है, तो कैसे महसूस किया पहले मैच खेलने के समय? काफ़ी इंजॉय किया. ऐसा लगा कि हम इंडिया में खेल ही नहीं रहे, श्रीलंका में खेल रहे. ऑल द बेस्ट आपकी टीमने के लिए हार्दिक शुभकामनाएं. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो नाना स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11. नाना स्पोर्ट्स संघाचे कर्णधार जगदीश नाईक यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया. त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे समालोचक संदेश पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण पाहू शकता IPL मध्ये जसं ज्या प्रकारे पंच एकत्र निघतात त्या प्रकारे चेंडूला उचलला जात आहे आणि सामन्याला सुरुवात होत आहे. 34 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे 6 षटकामध्ये. सलामीची जोडी योगेश भोसले आणि जयेश पाटील वंडरबाय भिवंडी. पाहूया 6 षटकामध्ये किती संपूर्ण तालुक्यामधून या ठिकाणी फोन कॉल्स येतात. पडगा परिसर, खारबाव परिसर, पिंपलास परिसर, बानकोले, दाबोडे संपूर्ण याच्यातून व्हॉइस चांगला जात नाहीये. SSS नेटवर्कचे जॉईंटर्स त्याचबरोबर संपर्क केबल नेटवर्कचे सर्व जॉईंटर्सना आमची विनंती आहे. जॉली स्पोर्ट कामं याच्या वतीने आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकरजी पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने मी विनंती करतोय आपण जातीने लक्ष घालून व्हॉइस चांगला पोहोचण्याची व्यवस्था करायची आहे. पहिल्या चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंचाकडून वाईडचा इशारा करतोय. एक्स्ट्राची मदत विकीस कुक्से संघ आपलं खातं खोलतोय. 34 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलेलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विकीस कुक्से पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करते. खेळण्यासाठी सज्ज होते वंडरबाय जयेश पाटील. आता त्या रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचाकडून नो बॉलचा इशारा येतोय. पाहूया पंचांच्या 3 क्षेत्ररक्षक आपण पाहता पाईन लीग क्षेत्रामध्ये लॉंग लेग 3 क्षेत्ररक्षक आपण पाहता पंचांच्या विरुद्ध आहेत उभे. पंचाने एक चांगला डिसिजन दिलेला आहे. धाव घेतली जाते. 3 धावा होत आहेत विकीस्फोट कुक्से संघाची. फ्रीट आहे पाहूया आणि स्ट्राईक जी आहे योगेश भोसले याच्याकडे. गोलंदाज कुमार खेळण्यासाठी योगेश सज्ज होते. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. खराब गोलंदाजी. फ्रीटचा पुन्हा एकदा इशारा आहे. कंटिन्यू आहे फ्रीट. डॉक्टर गवळी सर ज्या प्रकारे 34 धावांचा आव्हान ठेवलेला आहे त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज. जोरदार फटका आणि चेंडू मान्यवर कक्षामध्ये येतोय. पंचाकडून काय इशारा होतोय? 6 धावांसाठी षटकार. फ्रीट होता, माहिती होता योगेशाला आणि पूर्णपणे बॅटवर घेतला होता चेंडूला. सीमेच्या बाहेर फेकून दिला होता 6 धावांसाठी. गोलंदाज कुमार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची हकलणी केली जाते गोलंदाजाकडून. डॉक्टर गवळी सर चांगली सुरुवात पाहायला मिळते विकी स्पोर्ट कुकसे संघाची. कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. फुटवर्क चेक केला जातं गोलंदाजाकडून योगेश याचं, कारण की वारंवार शॉट खेळण्याचा प्रयत्न करते मात्र पुरेपूर बीट होते फलंदाज योगेश. आता मात्र मारण्याचा प्रयत्न करत बॅटची कडा घेतो चेंडू आणि नो स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी जॉली चौकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि फलंदाज योगेश यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू नो स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 14 होत आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर होता चेंडू. कट केली चेंडूला. चेंडू आता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जाते. डीपचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता. वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील एक नामांकित फलंदाज तालुका क्रिकेट मधील. गोलंदाज कुमार. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीचा इशारा करतात पंच. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 14. एक चांगली सुरुवात. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहताय डॉक्टर गवळी सर. अगदी बरोबर संदेश पाटील, कारण 34 धावांचे माफक लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा म्हणजे मी तर म्हणेन की विजयाकडे वाटचाल केलेली आहे. कारण विकी स्पोर्ट कुकसे आतापर्यंत आपण जर बघितलं तर तालुका क्रिकेटमध्ये पहिलं मानांकन आहे. पहिल्या क्रमांकाचा संघ आतापर्यंत ठरलेला आहे. अगदी बरोबर. 5 कप जिंकलेले आहेत विकी स्पोर्ट कुकसे या संघाने. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत या ठिकाणी आमचे आवी पाटील आणि नक्कीच मी या ठिकाणी प्रशंसा करू इच्छितो आमचे स्कोरर के अर्थात करण काटेकर, आवी पाटील, स्वप्नील पाटील, त्याचबरोबर प्रेम याने अतिशय चांगलं स्कोरिंग केलेलं आहे. कुठे कमी पडू दिलेलं नाही स्कोरिंग मध्ये. त्याचबरोबर ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये सुद्धा चांगले त्यांनी योगदान दिलेलं आहे. गोलंदाज जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जात आहे. हर्षल गोलंदाजी करतोय. आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकासाठी हर्षल गोलंदाजी करतोय. योगेश कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि बीट होते चेंडू. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी वाईट मिड विकेटच्या बाहेर. षटकार. आई संकटी धावते, आई नवसाला पावते, आई संकटी धावते, आई नवसाला पावते. जोरदार पहार पाहायला मिळतोय योगेश याच्याकडून. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा जोरदार लॉंग ऑन लॉंगाच्या मध्ये जातोय चेंडू. मयूर फील्ड करतोय. एकच धाव पूर्ण केली जात आहे. एका संघाची धाव संख्या होती ती 21-21. नो लॉस. सेकंड वर प्रोग्रेस. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जात आहे. या दुसऱ्या इनिंग मध्ये जयेश पाटील रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. रिव्हर्स शॉट रतनबुवा या ट्रॉफी मध्ये रिव्हर्स शॉटने खूप नाचवलं होतं जयेश पाटील याने. मात्र कांबे या संघासमोर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कांबे संघाची. जयेश पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. टाळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे गोलंदाजाला. नामांकित फलंदाज आहे आणि खाता देखील खोललेला नाहीये जयेश पाटील याने. वंडर बॉय जयेश पाटील अजूनही खाता खोललेला नाही. आमचे गुणलेखक सांगत आहेत योगेश यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आता मात्र बॅटची कडा घेतोय आणि चेंडू थर्ड मॅच क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा होतोय जॉली चौकार. आता मात्र खातं खोललं जातं जयेश पाटील याचं. बॅटची कडा घेतली होती चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी.
जयेश पाटील आपलं खातं खोलते 4 धावांनी संघाची धाव संख्या होते. अविनाश पाटील सांगत आहेत की 25 सिल्वर जुबली होत आहे. विकी स्पोर्ट कुक्सी संघाची 34 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या 25. एक मजबूत स्थिती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. मयूर येते. कांबे संघाचा आधारस्तंभ गोलंदाज पाहतोय आपण. मयूर जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू गाले आणि योगेश याचा खेळ समाप्त होतोय. विकेट नंबर 1 चं पतंग होत आहे. धन्यवाद. मनोज भोईर नवीनच चेंज केलेला आहे. भावेश पवार यांनी मनोज याला वरती पाठवलेला आहे. पाहूया मनोज किती धावा जमा करतो आपल्या संघासाठी. मात्र भविष्यवाणी केली होती ती अविन पाटील याने. जॉलीचे अष्टपैलू खेळाडू आहेत की योगेशची बॅट या क्रीडानगरीवर चालणार आहे. आजच्या दिवसामध्ये एक चांगली भविष्यवाणी आपल्याला पाहायला मिळाली. योगेशाने धावा आउट होण्यापूर्वी केल्या होत्या. 17 धावा काढलेल्या आहेत योगेशाने. 8 चेंडूमध्ये 17 धावा. नवीन फलंदाज मनोज भोईर. नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये स्ट्राईक असणार आहे. वंडर बाय जयेश पाटील याच्याकडे. जयेश पाटील यांनी खाता खोलला होता 4 धावाने. आता मात्र सुरुवात पाहूया कोणत्या प्रकारे करते. मयूर राटा मोड विकेट. जोरदार फटका पाहतोय आपण. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये होते. एक धाव पूर्ण केली जाते. मिस फील्ड आणि चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या होते ती 29. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं होतं. करारा ऑन ड्राय. जयेश पाटील ऑफ स्टॉपवरचा चेंडू होता आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिस फील्ड करताना चेंडू सीमेच्या बाहेर. पुन्हा एकदा मयूर. आता मात्र रिव्हर्स शॉट आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी जॉली षटकार. आणि अशा प्रकारे विकी स्पोर्ट कुक्से संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन. रात पुनवेची चैतपाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची फुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची फुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. धन्यवाद विजय. अभिनंदन पांडुरंग धर्मा पाटील. अभिनंदन जयेश पाटील. अभिनंदन भावेश पवार. आणि हडला का जयेश पाटील कांबे संघाचा. त्याचबरोबर मयूर या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. त्या मॅन ऑफ द मॅच साठी मी आवड देतोय भिवंडीचा रँकिंग गोलंदाज भावेश पवार. उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे भावेशाने. भावेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या VIP बॉक्स मध्ये यायचा आहे. 2 षटकामध्ये 12 धावा आणि 3 विकेट घेतले होते. O2 डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदेश पाटील. मॅन ऑफ द मॅच भावेश पवार यांनी 2 षटकामध्ये 12 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते. म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवार यांनी पटकावलेला आहे. भावेश पवार अल्पारदेशी घेऊन जायचं आहे. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच साठी भावेश पवार आपण पुढे यायचं आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती गोलंदाजी करताना. मात्र धावा ज्या आहेत योगेश यांनी देखील बनवल्या होत्या. मात्र गोलंदाजी समोरच्या संघाला एक लो स्कोरिंगचं आव्हान घेतलं होतं. भावेश मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम भावेशास ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली रवींद्र पंडित म्हात्रे यांनी ती ट्रॉफी नवनीत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची. जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता. भावेश पवार याला प्रथम ट्रॉफी जी रवींद्र पंडितनाथ म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर
जे आम्हाला इंद्रपाल पाटील यांनी स्पॉन्सर केले प्रेमलाजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचंय. त्यानंतर दुसरं गिफ्ट हॅम्पर रामदास रघुनाथ म्हात्रे हे मी विनंती करतोय तुकारामजी वाणी यांना पण आपल्या शुभ हस्ते स्पॉन्सर करायचं आहे, आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. भावेश पवार ते स्पॉन्सर केलेलं आहे रामदास रघुनाथ म्हात्रे. त्यानंतर अशोकजी चिंतेवार आपण आपल्या शुभ हस्ते जे भारती स्पॉन्सर केले मिक्सर ग्राइंडर सन्माननीय नगरसेविका लक्ष्मी अशोक पाटील यांनी स्पॉन्सर केले ते आपल्या शुभ हस्ते भावेश पवार यांना द्यायचं आहे. भावेश पवार. प्रकाश म्हात्रे यांनी एक गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे जे स्वर्गीय दीपक नामदेव फौजदार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत तरे साहेब यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चंद्रकांत तरे साहेब आपलं मनपूर्वक आभार. वेलकम भावेश, अभिनंदन, आपला संघ विजयश्री झालेला आहे. भावेश, खेळताना कसं वाटलं या ग्राउंड मध्ये आपल्याला? चांगलं असं वाटलं आणि बॉलिंगसाठी जास्त मदत आहे. खेळपट्टी खूपच मेहनत घेतलेली आहे जॉलीस्पोर्ट या संघाने. काय शुभेच्छा देणार आपण? चांगलं असं मोती आविन यांनी मेहनत केली विकेटसाठी आणि आम्हाला खेळायला इथे उभे हे दिले म्हणून त्यांचे धन्यवाद करतो. पुढच्या संघासाठी पूर्णपणे तयारी असणार आहे. समोर एक हलका संघ होता, आपण त्यांना सस्त्यामध्ये घेतला होता. चांगली फलंदाजी देखील आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. समोर येणारा संघ देखील आता मात्र चांगल्या तयारीमध्ये असेल. तर काय रणनीती असणार आहे पुढच्या मॅचसाठी? पुढच्या मॅचसाठी पुढे माझी टीम घेऊन येणार आणि चांगलं असं मेहनत करणार आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. हा होता भावेश पवार ज्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला.